तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख. श्रीमुख आवडले तुळसी हार गळा, कासे पितांबर तुळसी हार गळा, कासे पितांबर अभंग ज्ञान यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ या प्रकरणातील मला असं वाटतं 5व्या क्रमांकाचा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज नरदेहाला प्राप्त झालेल्या जीवात्म्याला संसार दुःख निवृत्तीचा आणि स्वस्वरूपाच्या प्राप्तीचा अलौकिक स्वरूपाचा उपायनाम उपदेश अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात. विठाला माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज अभंगाचा भाव असा अभिव्यक्त करतात. प्रामुख्याने जर विचार केला तर अन्वयाने प्रत्येक सजीव असलेल्या प्राण्यांना आपण जर विचारलं तुम्हाला काय पाहिजे, काय हवंय, तर मला असं वाटतं प्रत्येकाचं उत्तर असतं की आम्हाला सुख पाहिजे. काय नको असा व्यतिरिकाने प्रश्न केला तो सांगतो दुःख नको. माऊलींनी सांगितलं सरळ सरळ तुम्ही एक काम करा. खरं तर तुम्हाला जन्म प्राप्त झाला, येत असताना तुम्ही नरदेहाला आले आणि नरदेहात आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे. माऊलींनी सांगितलं स गुरुम एव अभिगच्छत समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, म्हणजे आपण सद्गुरू कृपाळू अशा सद्गुरूंना खऱ्या अर्थाने शरण जा. शरण गेल्याच्या नंतर तनु मनु जेवे चरणाशी लागावे, म्हणजे त्यांची सेवा तुम्ही करा आणि सेवा केल्याच्या नंतर थांबू नका. मला असं वाटतं त्यांचा बोध प्राप्त करून घ्या. पण प्रामुख्याने माऊली सांगतात त्यांचा साधूचा जर बोध झाला तर मला बोध झाला हा भाव काय तुम्ही शिल्लक ठेवू नका. जर हा शिल्लक तुम्ही ठेवला तर 100% मला असं वाटतं अज्ञान जाणं हा काही म्हणजे दोष नाही, पण त्याच्यापेक्षा अज्ञान जाणं आणि जर ज्ञान ठेवलं तर हा सुद्धा तुम्हाला धोका असल्यामुळं मला असं वाटतं तो मुरला पाहिजे. मग तो कसा मुरला पाहिजे याचं महत्त्वपूर्ण विवेचन महाराजांनी केलं. माऊलींनी सांगितलं एक दृष्टांत दिला. आरती लावल्याच्या नंतर मला सांगा आपल्यापेक्षा महिला मंडळाला जास्त माहिती आहे. आरती झाली की जी आरती ज्या कापुराला जो अग्नी लावला तो अग्नीही जातो आणि नंतर कापूरही जातो. मला असं वाटतं तसं आज्ञानं गेलं पाहिजे आणि ज्ञानही गेलं पाहिजे. पण हे कोणाच्याही जीवनात घडत नाही महाराज. हे जर घडायचं असेल तर याच्याकरता काय काय लागतं माहिती आहे का. तो मोक्षाची सीमा 100% पार करतो. मग कोणाच्या तरी अंकित व्हावं लागतं. मग कोणाच्या अंकित साधूचा अंकीला हरिभक्त, जो साधूच्या अंकित होतो आणि पूर्वजन्म आपलं पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे, मग तो मोक्षाची सीमा प्राप्त केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमचा आग्रह आहे असं माऊली सांगतात तुम्ही साधूच्या सहवासामध्ये जा आणि नुसतं जाऊ नका, आवडीने जा. मग आवडीने एकदा तुम्ही जर साधूचा सहवास केला तर मग तुम्हाला हरी मंदिरी नाही, हरी कुठं दिसे. माऊलीने सांगितलं हरी दिशे जनी वने आणि आत्मतत्वे. आणि मग हे ऐकणारे लोक माऊलीकडे गेले आणि माऊलीने सांगितलं महाराज आता आम्हाला सर्व कळत, तुम्ही जे जे सांगितलं आम्ही सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, त्यांचा बोध प्राप्त करून घेतला पाहिजे. झालेला बोध मला असं वाटतं झाला तो गेला पाहिजे. पण हे जाण्याकरता तुम्ही साधूचा सहवास आवडीने करा. मग हरी मंदिरी नाही तर तुम्हाला जनी वने आत्मतत्वे दिसेल. पण याच्याकरता आम्हाला काय करावं लागेल ते सांगा ना. मग द्रौपदामध्ये यायचं. याच्याकरता तुम्हाला सरळ उपाय आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना विठाला. बोला पुंडलिका नेमका सरळ सरळ अभंगात काय सांगायचा हा भाव आपल्या समोर ठेवला.
अभंगाचा विस्तारित जो अर्थ आहे तो आपल्याला गुरुकृपेने, अंतकरण कृपेने, शास्त्र कृपेने तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या अनमोल अशा प्रतिसादाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला वेळ, त्या वेळेच्या आत थोडंफार चिंतन करण्याचा एक अल्पसा प्रयत्न करायचा. परंतु सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार माझ्या दृष्टिकोनातून देणं अत्यंत गरजेचं, महत्त्वाचं असं मी समजतो. किम निमित्त या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, जवळजवळ हे सर्वांना ज्ञात आहे. भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादाने, परमपूजनीय आदरणीय तुमच्या आमचे सर्वांचे श्रद्धास्थान वैकुंठवासी गुरुनाम गुरु मला असं वाटतं तात्यासाहेब महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आमचे परमस्नेही परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण कीर्तन केसरी आणि महाराष्ट्र भूषण म्हटलं तर काही वागू ठरणार नाही आमचे सुनील महाराज झांबरे उर्फ नाना, मला असं वाटतं हे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू त्यांच्या कुशल नेतृत्वाने आणि या परिसरातील दिग्गज सर्व गुणीजन जरी तुमच्या परिसरातील असेल पण महाराष्ट्राला सुद्धा ज्यांनी आपल्या गुणवत्तेच्या माध्यमातून गौसणी घातली असे आमचे खरं तर परमस्नेही परम आदरणीय ते सुद्धा आमचे गुरुबंधूचे संजय महाराज हजारे असतील, आमचे झांबरे महाराज असतील, आदरणीय खरं तर मला असं वाटतं त्यांचा संपूर्ण संच असेल आणि महत्त्वपूर्ण ज्यांना आपल्या कीर्तनाकरता आवर्जून साथ आहे असे आमचे मृदुंगमणी ऋषिकेश महाराज खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत. मागं बसलेले तमाम मला असं वाटतं आमच्या माता भगिनी त्यांच्या पाठीमागे बसलेल्या रोडवर सर्व पुरुष वर्ग आणि समोर असलेले सर्वच मला असं वाटतं प्रामुख्याने ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांनाच साष्टांग दंडवत प्रणिपात घालतो. आणि इथून पुढे लगेचच आता माझ्या सेवेला प्रारंभ करत असताना शहाजी बापू अलग लक्षात थोडं मला प्रतिध्वनी व्यवस्थित करा फक्त. विठाला बोला प्रामुख्याने खरंच आपण परम भाग्यवान आहोत. मला असं वाटतं असं म्हटलं तर काही वागवं ठरणार नाही बरं का, कारण आमचे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य भाऊ सांगायचे खरंच आपण आता, कारण आता मी इथं कीर्तन उठवायला आलो शहाजी बापू का कीर्तन कळून द्यायला आलो? लवकर लवकर सांगा. माझं कीर्तन मला समजलं पाहिजे असं आणि लोकांना समजलं पाहिजे असं करा. लोक बोला, मी इथं कीर्तन उठवायला आलो का समजून द्यायला आलो? समजून द्यायला आलो. कारण उठवण्यामध्ये आमचे गुरुवर्य भाऊ सांगायचे वक्त्याचा स्वार्थ असतो आणि कीर्तन समजून देण्यामध्ये श्रोत्याचा स्वार्थ असतो. म्हणून समजणं महत्त्वाचं आहे का कीर्तन उठवणं महत्त्वाचं आहे? म्हणून लक्षात ठेवा. आता इथून पुढं मला सांगायचं आणि तुम्हाला, इथून पुढं मला सांगायचं आणि तुम्हाला ऐकायचं. आता तुम्ही काही ऐकायचं नाही आणि मी काही सांगायचं, इकडं पहा, मी काही सांगायचं नाही तुम्ही काही ऐकायचं नाही. याचा अर्थ आहे मी काहीही सांगायचं नाही आणि तुम्ही काहीही ऐकायचं नाही. मग कसं ऐकायचं? आमचे गुरुवर्य भाऊ सांगायचे षडदोष पुरुषिनी हात विभूती मिच्छिता निद्रा तंद्रा भयक्रोध आलस्यम दीर्घ सूत्रिता. आता झोपायचं नाही, गुंगे येऊ द्यायची नाही, माझी भीती वाटू द्यायची नाही, माझा राग येऊ द्यायचा नाही. आणि दीर्घसूत्रीपणा म्हणजे शेवटचा जो देवशनमध्ये प्रामुख्याने जर विचार केला दीर्घसूत्रीपणा नावाचा जो शास्त्रामध्ये दोष आहे, जाऊ दे आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ असं करता करता काला येतो पण पठ्ठ्या घरीच राहतो. मला असं वाटतं हे दोष सारे बाजूला ठेवा आणि तिथून पुढं काय करा, कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण कीर्तन ऐकलं की 100% ते कळतं, कळलं की ते पडतं आणि पटलं की ते कधी ना कधी तरी अंगावर बांधतं आणि अंगावर बांधलं. आमचे गुरुवर्य भाऊ सांगायचे अस्मिन जन्मने व जन्मजन्मांतरी, आज नाही उद्या कधी ना कधी त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग इथून पुढं आता मी सांगणार आणि तुम्ही ऐकणार. आता रेडी? चला आता मग शहाजी बापू मला तुम्हाला असा प्रश्न करायचा. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज विठाला विठाला प्रामुख्याने जर विचार केला तर मला सांगा, माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजचा हरिपाठ आहे. पण आमचे गुरुवर्य भाऊ प्रामुख्याने जर विचार केला तर सांगायचे हरिपाठ नाना काही सामान्य नाही, हे बटू वामनाचं दुसरं रूप आहे. बरं काय, बटू वामन दिसायला लहान होता पण ज्यावेळेला तो बळीराजालाच कळला की याचं मागणं किती महान आहे, तसं हरिपाठ दिसायला लहान आहे पण अर्थदृष्ट्या जर विचार केला तर तो अत्यंत महान आहे. याचं विवेचन करत असताना प्रामुख्याने या पूर्वपीठिकेतून आपण जर विचार केला तर आमचे गुरुवर्य भाऊ सांगायच्यात पहा ना, वस्तू ही वस्तू असते, ती वस्तू ना सुखाला कारण ना दुखाला कारण. कारण आता प्रपंच नावाची वस्तू आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज यांना आम्ही विचारलं की तुम्हाला प्रपंच नेमकं कसा वाटतो, तर सरळ पहा ना, महाराजांचं मत असं आहे की प्रपंच दुःखरूप आहे. लक्षात आलं का? माऊलीला तोच आपण जर विचारलं केलं, काही संतांनी प्रपंच दुःखरूप सांगितला, काही संतांनी प्रपंच उपेक्षा रूप सांगितला आणि काही संतांनी प्रपंच मला असं वाटतं सुखरूप सांगितलेलं आहे. आता मला तुम्हाला तोच प्रश्न करायचा, नेमकं मग जर असं संतांचं जर मतभेद असतील मग प्रपंच सुखरूप आहे का दुःखरूप आहे असा प्रश्न केला तर उत्तर काय? लवकर लवकर बोला. हा
आता स्वाती नक्षत्राचं उदक हे सुखाला कारण आहे का दुखाला कारण आहे? लवकर लवकर बोला, इकडे पाहायचं तिकडे नाही. हा, स्वाती नक्षत्रातलं जे उदक आहे, इकडे पहा ना, स्वाती नक्षत्रातलं उदक आहे हे सुखाला कारण आहे का दुखाला कारण आहे? हा, सुखाला कारण म्हटलं तरी अडचण आणि दुखाला कारण म्हटलं तरी अडचण. कारण स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख. माऊलीने सांगितलं अहो स्वाती नक्षत्राचं उदक हे उदक आहे, लक्षात आलं का? पण ते आता जर पात्रात पडलं म्हणजे शिपल्यात पडलं तर त्याचं काय होतं? मोती होते. आणि जर सर्पाच्या मुखात पडलं तर त्याचं काय होतं माहिती का? विष होतं. मग आता हे पाण्याचा दोष आहे का पात्राचा दोष आहे? सरळ सरळ लक्षात आलं ना? हिरा नावाचा पदार्थ आहे, पंचदशीकारानं सुंदर सांगितलं, हिरा नावाचा पदार्थ आहे. आता जर शहाजी बापू तुम्हाला सापडला तर हिरा हिरा हा शहाजी बापू हिरा जर सापडला तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल मला सांगा? आनंद होईल, बरोबर. जर मला नाही सापडलं तर मला काय होईल? दुःख होईल. आणि आता नानासारखा जर समजा एखादा विरक्त पुरुष जर आला आणि त्यांना विचारलं का तू काहून हसतो तू काहून रडतो, तर तुम्ही सांगायचं मला सापडा म्हणून मी हसा लागलो, आणि मी सांगणार आहे मला नाही सापडा म्हणून मी रडा लागलो. आणि नानाला विचारलं तुम्हाला, ती म्हणे मला काहीच घेणं देणं नाही बाबा. आता लक्षात ठेवा, आपा खरं तर हिरा नावाचा पदार्थ एकच आहे, पण एकाला तो सुखाला कारण ठरला, एकाला नाही सापडा तर दुखाला कारण ठरला, आणि यांना त्याचं काहीच घेणं देणं नव्हतं म्हणून तो उपेक्षेला कारण ठरला. पदार्थ एकच आहे महाराज, याचाच अर्थ आहे तो पदार्थ आम्हाला सुखही देत नाही आणि तो पदार्थ आम्हाला दुःखही देत नाही, हे कधी ध्यानात घ्यायचं. आता चला, जगद्गुरु तुकाराम महाराज यांना आम्ही विचारलं की तुम्हाला प्रपंच कसा वाटतो? महाराजांनी सांगितलं प्रपंच मला फलकट वाटतो. हे मी म्हणत नाही, महाराज फलकट तो संसार येथे सार भगवंता, येथे सार भगवंता, येथे सार भगवंता. फलकट तो संसार येथे सार भगवंता, सार भगवंता, येथे सार भगवंता. हा प्रपंच मला असं वाटतं फलकट आहे असं महाराजांचं मत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात प्रपंच फलकट आहे. आता मला सांगा, त्याच जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितलं प्रपंच फलकट आहे, पण माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं तुम्हाला प्रपंच फलकट वाटतो का सफल वाटतो? तर महाराजांनी सांगितलं मला प्रपंच फलकट नाही, मला प्रपंच मी निवडच नाही तर मी माझा प्रपंच फलकट नाही केला तर माझा प्रपंच मी सफल केला. लक्षात आलं का? आज संसार सुफल झाला गे माये, आज संसार सुफल झाला गे माये, आज संसार सफल झाला गे माये, आज संसार सफल झाला गे माये. देखिए पाय विठोबाचे, देखिए पाय विठोबाचे. म्हणजे सफल झाला. आता मला प्रामुख्याने जर विचार करायचं, मला तुम्हाला याच्यात काही प्रश्न करायचे. माऊलीने सांगितलं माझा प्रपंच मी सफल केला, पण सरळ सरळ पहिला प्रश्न असा आहे की सफल होण्याकरता पहिलं लग्न झालं पाहिजे. एक, लग्न होणं महत्वाचं नाही, बायको भेटली पाहिजे. दोन, बायको भेटणं महत्वाचं नाही, ती चांगली भेटली पाहिजे. तीन, नुसती चांगली बायको भेटणं महत्वाचं नाही, तिला मुलं झाली पाहिजे. चार, आणि मुलं होणं महत्वाचं नाही, ते मुलं चांगले निघले पाहिजे. पाच, तवा प्रपंच सफल. लक्षात आलं का तुमच्या? आता म्हणजे मी इतका क्रम तुमच्या समोर मांडला, काय मांडला? 5 गोष्टी मी तुमच्या समोर मांडल्या. पहिलं म्हणजे लग्न होणं महत्वाचं. लग्न होणं महत्वाचं का बायको भेटणं महत्वाचं आहे? बायको भेटणं महत्वाचं आहे. असं चलत चलत आपल्याला कीर्तन करायचं. लक्षात ठेवा, नुसतं बायको भेटणं महत्वाचं आहे का चांगली बायको भेटणं महत्वाचं आहे? वकील साहेब बरोबर आहे. मला सांगा, चांगली बायको भेटणं महत्वाचं आहे का मुलं होणं महत्वाचं आहे? मुलं होणं महत्वाचं आहे की ते मुलं चांगले निघणं महत्वाचं आहे?
मग एवढ्या 5 प्रकरणामध्ये माऊली याच्यात कशात बसतं सांगा बरं. आणि माऊलीने सांगितलं काय आजी संसारू सफल झाला गे माई. मग याला प्रश्न असा आहे, फक्त मला याच्यातून अध्यात्मात सर्व सांगायचं, इथं व्यावहारिक प्रपंच आपल्याला मांडायचं नाही. माऊलीने सांगितलं माझा प्रपंच जर सफल झाला तर यातलं चिंतन करणं अत्यंत आपल्याला गरजेचं आहे. मग नेमका प्रपंच कोणता, लग्न झालं म्हणजे काय झालं, बायको भेटली म्हणजे कोणती बायको आहे, चांगली बायको म्हणजे कोणती होती, मुलं झाली म्हणजे कोणते मुलं आहे, आणि ते चांगले झाले म्हणजे काय झालं, याचं चिंतन आपल्याला अध्यात्माच्या दृष्टीने करण्याचा थोडा प्रयत्न करायचा. चला आता माऊलीचं लग्न झालं का, व्यवहारदृष्ट्या मला असं वाटतं 22 वर्ष समाधी घेतलेली आहे. पण मला सांगा, सरळ मला प्रश्न करायचा तुम्हाला, लग्न या शब्दाचा अर्थ काय सांगा बरं. लग्न म्हणजे काय, दोन विभिन्न असलेले जीवात्मे एकत्र येणं म्हणजे याचं नाव काय नाना, बरोबर आहे ना. 2 विभिन्न असलेले कुलातले 2 व्यक्ती एकत्र येणं याचं नाव काय आहे, याचं नाव काय आहे, लग्न. मग मला सांगा ना, 2 विभिन्न असलेले किंवा उपाधी भेदाने विभिन्न झालेले जीव आणि परमात्मा यांचं एकत्रीकरण होणं म्हणजे लग्न आहे. ध्यानात आलं का तुमच्या पा. कारण नियम असा आहे, तद्रुपतेशी लग्न लावून ठेविले अभिन्न. माऊलीच्याच वावे आहे की मी आणि परमात्मा. मला सांगा महाराज, आपण खरं तर सुखरूपच होतो नाही, असं किती का अभंग आहे ना, आमरा खरे की पहा खोटे, देवाचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही. मला तेच सांगायचं महाराज. आता थोडा वेदांत आपल्याला कळ न कळ पण पुसट याला स्पर्श करून जातो, कारण अभंग वेगळा आणि पाठ सांगणं वेगळं, कीर्तन वेगळं आहे. मुख्य समानाधिकरण महाराज खरं तर कुटस्थाचं परमात्म्याशी मुख्य समानाधिकरण आहे आणि आभासाचं बाद समानाधिकरण आहे. अनादी कालापासून आपण आभास रूपाने फिरतो. कुटस्थ तर हा कधी मागही परमात्म स्वरूप होता, आताही परमात्म स्वरूप आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे. पण आभास बाजूला आला की नाही, कारण हा एक नाही चैतन्यवद रहितत्वे सती चैतन्यवद भासती सा आभासा. चैतन्य रहित असावा, चैतन्यासारखा दिसावा, त्याचं नाव काय, आभास आहे. सारे जन्म मरण सुख दुःख कोणाचे धर्म. तुमचं लग्न झालं, शहाजीबाप मी पटवून देतो तुम्हाला, म्हणजे इतका वेदांत काय अवघड नाही, हे बी पटवून देतो. मला सरळ सांगा, लग्न झालं आहे की नाही, तुमची बायको ज्या वेळेला घरी आली तर तुम्ही तुमच्या बापाचा त्याग केला का. लग्न एकच दिवस झालं असं ना तुमचं, दोहीचं एकच दिवस झालं. मग मला सरळ प्रश्न आहे, दोहीचं लग्न एकच दिवस झालं बरं, एकच बामणानं लावलं असं का नाही, एकच बामणानं लावलं, एकच दिवशी झालं. सारे गावातले लोक एकच दिवशी गेले असतील ना त्याचं लग्न लावायला. मग मला सांगा, तुमच्या बायकोचं तुमचं जर एके दिवशी लग्न झालं शहाजी बापू, तर तुमच्या बायकोला कशाचा त्याग करावा लागला, कशाचा त्याग करावा लागला. महाराज तिला आई वडिलाचा त्याग करावा लागला, आडनावाचा त्याग करावा लागला, घरादाराचा त्याग करावा लागला, म्हणजे स्थानाचा त्याग, कुलाचा त्याग, आईबापाचा त्याग आहे की नाही. आणि तुमच्या सर्व त्याग करून तुमच्याशी काय व्हावं लागलं, तिला ऐक्य व्हावं लागलं. आणि मला सांगा, एकाच दिवशी लग्न झालं तुमचं, एकाच बामणानं लावलं, सारे लोक एकत्रच होते, पण तिच्या बिचारीने त्याग केला, तुम्ही काय केलं. हा, त्या बाईचा शुकार. पण तुम्ही तुमच्या बापाचा त्याग केला का नाही, जमिनीचा त्याग केला का नाही, आडनावाचा त्याग केला का नाही. म्हणजे काय केलं, म्हणजे काय केलं, तुमचं तुमच्या बापाशी मुख्य समानाधिकरण. कारण तुम्हाला जागा बदलायचं कामच नाही. ध्यानात घ्या वेदांत, तुमचं तुमच्या बापाशी मुख्य समानाधिकरण आणि तुमच्या बायकोचं तुमच्या कुलाशी बाद समानाधिकरण. याचा अर्थ आहे तिला बाद करून तुमच्या घरात यायचं आणि तुम्हाला बाद करायची गरज नाही. याच्यामध्ये आभास जो आहे, मला असं वाटतं याचं बाद समानाधिकरण आणि कुटस्थाचं मात्र काय आहे, मुख्य समानाधिकरण आहे. माऊलींनी सांगितलं, मी आता मात्र जीवात्म रूपाने काय झाले, आता एक झाले म्हणजे लग्न लागलं. लक्षात आलं का. आता मला सांगा, लग्न लागणं बी महत्वाचं आहे महाराज, लक्ष ठेवा. पण बायको चांगली भेटली पाहिजे. माऊलीने सांगितलं, लग्न लागलं बायको घरात आली, हे नाही महत्वाचं. लक्षात आलं का. बायको करत असताना आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे, बायको पाहून करावी का बायको ओळखून करावी. वकील साहेब बरोबर, तुम्ही आता बरोबर ना वकील साहेब, बायको पाहून करावी का ओळखून करावी. बर मला एक सांगा, पाहिलेली टिकती का ओळखीलेली टिकती. हा, ओळखीलेली टिकती, बरोबर आहे ना. मग आता हे महत्वाचं आहे. अहो प्रामुख्याने जर विचार केला तर तेच सांगायचं मला. माऊलीने सांगितलं, खरं तर मी बायको अशी केली. आता आमची गुरुवारी गुरुजी शब्द वेदांत सांगतो मी तुम्हाला, बायको केल्याच्या नंतर आपले जबाबदारी वाढावी का जबाबदारीतून मुक्त व्हावं. हा नाही, जबाबदारी वाढवणारी बायको केली पाहिजे का जबाबदारीतून मुक्त होणारी केली पाहिजे. हा, जबाबदारीतून मुक्त करणारी. शहाजी बापू तुम्ही जी बायको केली, हिनं जबाबदारी वाढवली का मुक्त केली.
वकील साहेब आपल्या ज्या बायका आहे, यांनी जबाबदारी वाढवली आपली एक मुक्त केली, जबाबदारी वाढवली, बरोबर आहे नाही? मला सांगा आता गुरुवारी भाऊंचा वेदांत आपण जर पाहिला तर गुरुवारी भाऊ सांगायचे आपा अदृष्टाची जी बायको आहे ती जबाबदारी वाढवते आणि प्रयत्नाची जी बायको आहे ती जबाबदारीतून मुक्त करते. ध्यानात आलं तर पहा. कारण प्रपंचातल्या ज्या बायका आहेत त्या प्रयत्नाने भेटत नाही, अदृष्ट असेल तरच भेटत्या आणि म्हणून त्या आपली प्रपंचाची जबाबदारी वाढवतात. पण परमार्थातली बायको आपली जबाबदारीतून मुक्त करते. कारण परमार्थ हा अदृष्टाने होत नाही, याच्यासाठी प्रयत्नच करावा लागतो. माऊलींनी सांगितलं मी म्हणजे पुष्कळ जन्म मी तप केले, माझी या सत्यवादाचे तप. लक्षात वाचा गेले बहुत कल्प. लक्षात ठेवा मला ही स्थिती प्राप्त होण्याकरता अनंत काल कोट्यानं कोटी, लक्षात आलं का, म्हणजे मी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा परिपाक म्हणजे मला ही बायको प्रयत्नाची सापडली. तुकाराम महाराजांनी सांगितलं अशी बायको पाहिजे हो, कशी की जेणेकरून फक्त 4 दिवस खेळी बिळी राहिले पाहिजे, अशी बायको आम्ही केली. तुका म्हणे तुका म्हणे मुक्ती पडलेली डोवारी, तुका म्हणे मुक्ती पडलेली डोवारी, तुका म्हणे मुक्ती आणि वार, तुका म्हणे मुक्ती आणि वार. आता दिवस आता दिवस आता निश्चितीने बाबालो विसावा, आता निश्चितीने बाबालो विसावा. मुक्तिरूपी श्रीशी आम्ही पाणी ग्रहण केलं आणि आता दिवसचारी महाराज हे जीवन आपलं पाहिजे बरं का. अशी बायको आपण केली पाहिजे म्हणजे धन्य हम ही वृत्ती तयार झाली पाहिजे. कर्तव्य मे न विद्यते किंचित, धन्य झालो आता याशी संदेह नाही. तुटली या बाही काळा हाती किंवा कर्तव्य मे न विद्यते किंचित, म्हणजे कर्तव्य हे समाप्त झालं पाहिजे महाराज. आणि कृत्यते या शब्दाचा अर्थ करण्यास योग्य जे आहे ते करणं, याचं नाव काय आहे? कृत्यकृत्यता आहे. आणि ही कृत्यकृत्यता आम्हाला बायको केल्यावर वाटलं पाहिजे. मग आता ह्या बायका केल्यावर तसं वाटलं का वाढत गेलं? हा कृत्यकृत्य. आता तुम्हाला लग्न झाल्याच्या नंतर आनंद वाटतो का पश्चाताप वाटायला लागला? हा पश्चाताप नाही इथं म्हणजे ते फक्त प्रतिनिधी माझे ते विठ्ठल. चला म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, आपल्याला बायको केल्याच्या नंतर आनंद वाटला पाहिजे, दुःख वाटलं पाहिजे. लक्षात आलं का? माऊलीने सांगितलं मी अशी बायको केली तर महाराज मला तर आता दिवस जारी खेळी मेळी, काम नाही झालो पायी रिकामा. महाराज ही वृत्ती तयार झाली आणि ती अशी बायको आम्ही केली. म्हणजे मी काय सांगितलं, माऊलीचं लग्न झालं, माऊलीला बायको भेटली, माऊलीची बायको चांगली आहे हे बी सिद्ध केलं. आता मला एक सांगा, माऊलीला मुलं होणं महत्वाचं आहे, नसती बायको होणं बायको करणं महत्वाचं नाही महाराज. बायको चांगली असून का फायदा, मुलं होणं महत्वाचे. मग आता मुलं झाले, पण ते मुलं बी झाले तरी बी ते मुलं चांगली निघली पाहिजे. नाही तर बऱ्याच लोकांना पश्चाताप आहे मुलं झाल्याचा, आहे की नाही? आणि तुकाराम महाराजचं प्रमाणे महाराज वाद राहिलेली पुरती महाराज. लक्षात आलं का? पण म्हणजे असे चांडाळ चौकडी तयार नाही व्हायला पाहिजे. कारण पुनाम नरका तस्मात राहते ते पुत्रा. पून आवाच्या नरकातून जो आपल्या माता पित्यांना बाहेर काढतो त्याचं नाव पुत्र आहे. म्हणून जीवित वाक्यकरणात मृत भूरी भोजनात गयायाम पिंड दानश्चे त्रिवी पुत्रशी पुत्रता, म्हणजे पुत्राच्या ठिकाणी असलेली पुत्रता सिद्ध होण्याकरता त्याने काय केलं पाहिजे असं शास्त्र वचन महाराज. गयेमध्ये पिंडदान करावं, आई वडिलाचं आज्ञाचं उल्लंघन न करावं आणि त्याच्यानंतर काय करावं, हे की नाही? जीवित वाक्यकरणात मृत वा भूरी भोजनात, मेल्याच्या नंतर भूरी भोजन करावं हे शास्त्र वचन आहे की नाही? म्हणजे या पद्धतीने आपण जर विचार केला तर प्रामुख्याने पुत्र होणं गरजेचं नाही, आहे की नाही? पुत्र चांगलं होणं महत्वाचं आहे. म्हणून मला तुम्हाला असा प्रश्न आहे, मूर्ख 100 चांगले आहे का एक सज्जन चांगला? हा आपलं अख्खं गाव भावकीचं आहे, म्हणजे भावकीचं म्हणजे आपलंच गाव आहे बाबा, इतके पोर आहेत आपल्याला 100.
पण एकच चांगलं नाही निघलं, आणि एकच आहे पण चांगलं निघलं. मग एक सज्जन चांगला का 100 मूर्ख चांगले? हा, बरं जाऊ द्या. दीर्घ आयुष्याचा पुत्र बरा का अल्प आयुष्यात चांगला? हा, दीर्घ आयुष्याचा आहे. दीर्घ आयुष्याचा पुत्र आहे पण मूर्ख निघाला, आणि अल्प आयुष्याचा आहे पण साऱ्या तीही लोकाभोवती, तीही काय, तीही त्रिभुवनी आणि आम्ही वैभवाचे धनी ही कीर्ती संपादन केली. मग कोण चांगलं? हा हा, चांगलं आहे. म्हणून मग मला सांगायचं, माऊली तेच सांगितलं, मला 4 मुलं झालीत. कोणाला? माऊलीला. मग आता हे 4 मुलं कोणते? तर मला सांगा महाराज. पहिला माऊलीचा मुलगा आहे जीवनमुक्त, दुसरा माऊलीचा मुलगा आहे योगी, तिसरा माऊलीचा मुलगा आहे साधक, आणि चौथा माऊलीचा मुलगा आहे पामर. आणि विषय म्हणजे क्रमसमुच्चयाने आपण ते पामर विषय एकच करा. लक्षात आलं का? फक्त पटवून देण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे जीवनमुक्त पुरुष. मग आता मला एक सांगा, जीवनमुक्त पुरुष हा माऊलीचा मुलगा आहे. मग या आता मुलं होणं महत्वाचं आहे, त्याची जबाबदारी बी पालन करणं महत्वाचं आहे. आता तुमचे मुलं तुम्हाला पैसे मागते का शेजाऱ्याला? तुम्हाला कोण मागते? तुम्हाला कोण? हा, बरं तुम्ही नाही दिले शेजारी देते का? काऊन नाही देणार? हा, तुमच्या मुलाची जबाबदारी कोणाकडं? तुमच्याकडं. मी फक्त पटवून देतो तुम्हाला, तुम्ही निर्माण केले ज्याचा जो जनक असतो, जन्याची जबाबदारी ही जनकाकडेच असते नियमानं. लक्षात आलं का? तसं मला तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगायचा, वास्तव जर विचार केला तर माऊलीचा जीवनमुक्त नावाचा जो पुरुष आहे, आता याची जबाबदारी पार करायची होती, म्हणून त्याच्याकरता माऊलीने त्याला खाऊ द्याला. त्याचं नाव अमृतानुभव नावाचा ग्रंथ. लक्षात आलं का? योगी हा माऊलीचा पोरगा आहे, याला तृप्त करायचं होतं, म्हणून त्याच्यासाठी चांगदेव नावाची, चांगदेव 65 नावाचा ग्रंथ म्हणजे हा खाऊ द्याला. त्याच्यानंतर साधक हे की नाही, तैसे सकाळार्थ भरित तत्व तरी सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त जिया परी, हा साधकाला ग्रंथराज ज्ञानेश्वरी त्यांच्या समोर ठेवली, म्हणजे हा खाऊ द्याला. आता राहिले पामर. आणि विषय मला असं वाटतं यांना खाऊ द्यायचा होता. शहाजी बापू, समजा तुम्हाला 4 मुलं आहे, कोणता मुलगा आवडतो? लवकर लवकर बोला. वकील साहेब, समजा तुम्हाला 4 मुलं आहे, तुम्हाला कोणता मुलगा आवडतो? हा, चांगला तर आवडतो, पण ते लहान आवडतो का मोठा आवडतो? हा, लहान आवडतो. मग आता बाकीचे ते तुमचेच आहेत. हा, बाकीचे ते तुमचेच आहेत. मग लहान काऊन आवडतं, मोठे हे काऊन नाही आवडत? मोठले म्हणून ऐकत नाही म्हणून. हुशार माणसं आहे. शहाजी बापू इकडे पहा, मला सांगा. हा, अहो आता मान दुखू द्या, पण इकडे पहा. फक्त मला एक सांगा, तुम्हाला मोठा मुलगा तुमचेच आहेत, पण तुम्हाला काय आवडतो? लहान आवडतो. आता लहान तुमचाच आहे, मोठा तुमचाच आहे, लहान का आवडतो? महाराज एकच उत्तर असतं. बाल या शब्दाचा अर्थ आपल्याला बालबोधी नावाच्या ग्रंथामध्ये अन्य शास्त्र अभिज्ञा पण वेदांत शास्त्र अनभिज्ञा बाला आणि तस्य बोधा बालबोधा असा एक ग्रंथ आहे. म्हणजे बालबोध नावाचा ग्रंथ. ज्याला काही कळत नाही त्याचं नाव बाल. लक्षात ठेवा, ज्याला काही कळत नाही त्याचं नाव काय? बाल. एवढं ध्यानात आलं तुमच्या? महाराज, ज्याला काही कळत नाही ना, आईला विचार आहे, बापापेक्षा आईला. आईला जर विचारलं लहान मुलगा तुला का आवडतो, ती म्हणते महाराज याला सर्व कळतं, ह्यो नालीतून येतो 2 मिनिटात कपडे भरतो, पण मला तरी हाच आवडतो. बरं का आवडतो माऊली? तर त्यावेळेस ती आई सांगते महाराज याला काही कळत नाही म्हणून मला हा आवडतो. तसं माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी जीवनमुक्ताला सर्व कळतं, त्याचं काम झालं. योगी त्या रस्त्याला लागलेले आहे. साधक सुद्धा बहुतेक मला असं वाटतं त्याला झोप येत नाही, त्या रस्त्याला लागला. पण पामर विषयी महाराज इकडंच रमले, हे माऊलीच्या लक्षात आलं. यायला काहीच कळत नाही. माऊलीने विचारलं तुम्हाला या 4 मध्ये कोण आवडतं? तर माऊलीने सांगितलं मला काहीच ज्यांना कळत नाही ते मला आवडते. म्हणतो ना महाराज, त्यांचं नाव काय आहे? माऊली आहे. आणि मग अशा लेकराकरिता माऊलीने अत्यंत बाळकडून आता यांना काय द्यावं? तर मग माऊलीने सांगितलं, समोर आले आणि हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिला आणि हळुवारपणाने त्या पामरविषयी सांगितलं, काळजी करू नका तुम्ही आले का? क्रमसमुच्चयाने त्यांना सांगितलं तुम्हाला जन्मप्राप्त झाला, हे चांगलं नाही झालं, वाईटच झालं, पण येता येता तुम्ही नरदी आले, वाईटातलं चांगलं झालं. आता एक चांगल्यातलं चांगलं करा. काय करा? सद्गुरू शरण जा. सद्गुरू शरण जाऊन तिथं थांबू नका. तनु मनु जीवे 14 देवाचा चरणाची लागावे, अगरवता करावे 10 सकळ. मग हे लोक म्हटले मग काय भेटल? मग अपेक्षित आपुले
तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तत्वज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण बाबडे हो, जर तुम्हाला त्या साधूच्या मुखारविंदातून तत्वबोध झाला तर हा बोध सुद्धा तुम्हाला तुम्ही ठेवता कामा नाही. मग हे लोक म्हटले काय करावं लागेल? साधूचा बोध व्हावा पण तो बोध राहू नये. माऊली सांगतात अभंगाचं पहिलं साधू बोध झाला मुरली आठला, 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 साधू बोध झाला मुरली आठला. मुरला मुरला अनुभव हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरे मोखे मना, हरे मोखे मना, हरे मोखे मना, हरे मोखे मना. साधूचा बोध 100% व्हावं असं माऊली मानतात. आता याच्यामध्ये प्रामुख्याने आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे साधू आणि बोध. आता अभंग सोडवण्याची पद्धती मला असं वाटतं 3 पद्धतीची. एक शिल्लंगपूर्वक आहे, पदकृत्य पद्धत आहे आणि त्याच्यानंतर अधिकरण पद्धत आहे. ब्रह्मसूत्र भाषेच्या दृष्टीने जर विचार केला अधिकरण पद्धती, पण आपल्याला पदकृत्य पद्धती. पदकृत्य पद्धती म्हणजे काय? एका एका अभंगातल्या पदाचं आपल्याला इथून पुढे चिंतन करायचं. मला सांगा, साधूचा बोध होणं महत्वाचं आहे. साधू आणि बोध. वकील साहेब किती शब्द आहे? 2च आहे. 2 शब्दामध्येच आपलं कीर्तन कदाचित समाप्त झालं पाहिजे. ध्यानात घ्या, साधू आणि बोध. मग साधू या शब्दाचा मला असं वाटतं प्रामुख्याने जर विचार केला तर ज्या साधूचा आम्हाला सहवास करायचा त्यांचं लक्षण सांगा, त्यांच्या प्राप्तीचं कारण सांगा, त्यांच्या प्राप्तीचं फल सांगा आणि त्यांच्या प्राप्तीचा अवधी सांगा. 4. लक्षात आलं का? बोध. बोधामध्ये प्रकार 2, परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्ष बोधाचं लक्षण सांगा, परोक्ष बोधाचं कारण सांगा, परोक्ष बोधाचं फल सांगा आणि परोक्ष बोधाचं अवधी सांगा. अपरोक्ष बोध, अपरोक्ष बोधाचं लक्षण सांगा, अपरोक्ष बोधाचं कारण सांगा, अपरोक्ष बोधाचं फल सांगा आणि अपरोक्ष बोधाचा अवधी सांगा. 4 आणि 4 8 आणि 8 आणि 4 12 आणि एवढं समजलं मगच कीर्तन सोडा. एवढं ध्यानात घ्या. आता किती गोष्टी झाल्या? आता या 12 मुद्दे मी तुमच्या समोर ठेवले. चला आता पहिला महत्वाचा मुद्दा आहे साधू. मला सांगा, साधू स्वरूपाचा असावा का गुरुजी सांगायचे लक्षणाचा असावा? हा, बायको काळी असावी का गोरी असावी? शहाजी बापू वर इकडं पहा. हा हा, वकील साहेब आहे तुम्ही. प्रॅक्टिस करता का? तात ही काय जरा प्रॅक्टिस चालू आहे तुमची, त्याचा परिणाम येतो. म्हणजे मी द्यायच्या अगोदरच उत्तर देते ते. बायको काळी असो का गोरी असो याला नाही महत्व, गुणाला महत्व आहे. तसं साधू काळा असावा का गोरा असावा? साधू स्वरूपाचा असावा का लक्षणाचा असावा? म्हणून मला सांगा, लक्षण अत्यंत महत्वाचं आहे. आज लाखो लोकांचा भरणा साधू स्वरूपाच्या साधूकडे का लक्षणाच्या साधूकडे? हा, जलद गेल्यावर मग ते माय हे तो आमचा गुरु होता, आता काय करते? ध्यानात आलं का तुमच्या? म्हणजे लक्षण अत्यंत महत्वाचे बरं का. मग लक्षण मग लक्षण तरी म्हणजे काय सांगाल महाराज? लक्षण या शब्दाचा अर्थ असा आहे, कारण लक्ष लक्षाच्या एक देशावर नसलं पाहिजे, पूर्ण देशावर जे राहतं त्याचं नाव लक्षण आहे. आता इकडे काय आपल्याला अतिव्याप्ती अव्याप्ती असंभव नावाच्या दोषाकडे मला जायचं नाही, पण प्रामुख्याने साधूचं नेमकं लक्षण काय आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे. साधू त्याला म्हटलं पाहिजे आहे की नाही, ज्यांच्या प्रेमाचा विषय
केवळ फक्त परमात्मा झालेला आहे असं निळोबर राहायचं कुठतरी प्रमाण आहे. त्याची संत आहे, त्याची संत ज्यांचा हेत त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठल आहे. नेणती काही म्हणजे टाणा टोनावर मला असं वाटतं ज्यांचा भरणार नाही त्यांना संत मानतात. किंवा साधू कोणला म्हणायचा? धर्मे तत्परता मुखे मधुरता दाने समुत्सहिता मित्रे अवंचकता गुरुविनीत चित्ते अति गंभीरता आचार्य शुचिता गुणिरसिकता शास्त्रे अति विज्ञानिता रूपे सुंदरता हरो भजनिता तत्सेवम सदृश्यते. म्हणजे पहिल्यांदा तो धर्मात तत्पर असला पाहिजे. एक लक्षात आलं का? मुखात मधुरता असली पाहिजे. 2 दानात उदार असला पाहिजे. 3 विद्यामध्ये त्याचं व्यसन असलं पाहिजे. 4 लक्षात आलं का? चित्ते अति गंभीरता चित्तात गंभीर असला पाहिजे. 5 त्याच्यानंतर सोयवशित रीती जर ग्रस्ती आश्रम असेल तर पत्नी म्हणून आपल्याच पत्नीवर प्रीती असली पाहिजे. 6 आणि 7वा महत्वाचा मुद्दा सांगितला शास्त्रीय अति विज्ञानिता. शास्त्रामध्ये मला असं वाटतं ते अत्यंत तत्पर असला पाहिजे. रूपे सुंदरता तेज संपन्न असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर प्रामुख्याने हे शेवटचं लक्षण हरो भजनिता. सदैव जो हरीचं भजन करतो हे गुण ज्याच्याकडे मारा त्याला साधू म्हणा. बरं का? लवकर सांगितले. फक्त मी एका मुद्द्याचा आपण जर विचार केला तर आमचे गुरुवर सांगायचे साधू आपा म्हणून घेणं फार सोपं आहे महाराज. आता मला तुम्ही साधू म्हणले आता आल्यापासून जेव घालता मान सन्मान वगैरे देता गोड वाढतं कडू वाढतं. आता आम्हाला शहाजी बापू गोड वाढतं पण हे आवडले महाराज शेवट होस तर याचा. कारण गुरुवारी भाऊ सांगायची एक महाराज दररोज एक घरी. आता मी आमच्या भागात पाठच सांगतो माझे गल्लोगल्ली जाऊन. आणि ज्या वेळेला की महाराज पाठ सांगायचे तर सांगत असताना योगानं ते घरी जायचे महाराज तर त्यांची छोटीशी मुलगी त्यांच्या मांडीवर यायची आणि त्यांच्या बापाला पहिले विचारायचे ह्यो कोण आहे. आलं का? आता हे कोण आहे म्हटल्यानंतर ते महाराज काय मांडीवर यायचे सांगायचे बाबा सांगा तुम्ही आमची चहा पेले मस्त पण तुम्ही हाय कोण. ते बाबा नेमके तुम्ही सर्व बोलायचे पण तुम्ही कोण म्हटलं की उत्तर नाही द्यायचे. मुलगी रांगत मला असं वाटतं थोडी चालू लागली. ते म्हणे बाबा तुम्ही येता कधी मध्ये आमच्याकडे जेवता पण आता तरी सांगा ना तुम्ही कोण. महाराज ते तुम्ही कोण म्हणलं की त्यांचा एक शब्दही मुखातून नाही यायचा. या योगानं मुलगी 5, 6, 7, 8, 10 वर्ष झाली. सुंदर स्वयंपाक करू लागली. बाबा पाठ सांगायचे पुन्हा भक्ताच्या घरी यायचे मस्त अगदी जेवायचे. जेवल्याच्या नंतर ही बाई सांगायची बाई बाबा मी केव्हा तरी पासून तुम्हाला सांगते की आता मी तुम्हाला स्वयंपाक करून खाऊ घालायला लागले. एवढी मोठी मी झाले पण आता तरी सांगा ना तुम्ही कोण. बाबा 1 नाही 2 नाही. आणि योग असाला मुलीचं 18 वर्ष वय झालं. या बापाने व्यवस्थित तिला वर पाहिला लग्न लावून दिलं. बाबा आशीर्वादाला आले आणि खरोखर ती मुलगी रडू लागली. कारण जसा माझ्या बापाचा योग तसा महाराजाचा योग होणार. बाबा आता तरी सांगा ना मी आता माझ्या सासरी चालले तुम्ही कोण आहे. महाराज तो महाराज रडला पण तो एक हो नाही आणि हा नाही. आता याचं 95 वर्ष वय झालं कोणाचं साधूस आणि हिचं 60-65 वर्ष वय झालं. एक दिवस त्यांनी भक्ताला बोलून घेतलं. ते म्हणे आपण कोण्या गावात तुझी मुलगी दिली मला काही माहीत नाही पण आता मला काही लक्षात नाही स्मरणात नाही पण तिला घेऊन ये. हा घेऊन आला महाराज आणि घेऊन आल्याच नंतर मग त्यांना विचारलं की बुवा आता तिनं बी गंमत काजू बदाम पिस्ते केळ सफरचंद वगैरे आणले. गिरगाईचं दूध तूप वगैरे ज्यूस केलं आणि चमच्याने पडलेल्या बाबाला ते ताटात आपलं त्यांच्या मुखात चमच्याने 1 चमचा ओतला. बाबाला शुद्ध आली आणि बाबा ज्यावेळेस जागी झाले जागी होऊन बाबांना विचारलं की बाई तू आली. फक्त डोळे उघडले आणि डोळे उघडून सांगितलं म्हणे बाबा आता मी तुम्हाला शेवटचं उत्तर देते. तुम्हाला जायची वेळ आली. माझा एकच प्रश्न राहिला आता तरी सांगा ना नेमकं तुम्ही कोण आहे. महाराज ताडके फाड साधू उठले आणि डायरेक्ट छातीला ठोकून सांगितलं साधू. आणि तो म्हणे एक शब्द सांगण्यासाठी बाबा ऐका आता एक शब्द सांगण्यासाठी तुम्ही आखं माझं लहानपणापासून तर 60 वर्ष वय म्हणजे एकंदरीत 70 वर्ष झाले की तुम्ही फक्त एक शब्दाचं उत्तर देण्याकरता तवाच करून नाही दिलं. त्या साधूच्या मुखातले शब्द आहे महाराज. त्याने सांगितलं बाई मी त्याच काळात साधू स्वतःला म्हणून घेऊत होतो अजिबात अडचण नाही पण ध्यानात घे न जाणो माझ्या इंद्रियां जर धोका दिला असता तर त्या काळात साधू या शब्दाला कलंक लागला असता. मग आता का सांगितला ते म्हणे तुला सांगणं ते ठेवणं संगच इतकं साधू तुम्हाला अवघड आहे महाराज. ध्यानात घे तुमच्या ध्यानात आलं असलं तर पहा म्हणजे साधू म्हणून घेणं सोपं पण साधुत्व अंमलात आणणं मला असं वाटतं हे अत्यंत कठीण आहे. म्हणून पहा ना संतो कुलोत्पन्नत्वे सती संत नाही सदाचार संपन्नत्व पाहिजे. सदाचार संपन्नत्व सती सोपं नाही
स्वपूर्वज अनुष्ठित नियमाचार संपन्नत्वे पाहिजे, म्हणजे त्यांचे नियमावली पालन केली पाहिजे आणि त्यांचा नियमही महत्वाचा नाही तर स्वपूर्वजवत नाम एक निष्ठत्वेन भगवत साक्षात्कार कृत हा, म्हणजे भगवंताचा ज्यांना साक्षात्कार झाला हे सारे लक्षणं ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांना काय म्हणायचं? साधू. मग हे लोक म्हटले महाराज आमच्या लक्षात आलं यांना साधू मानतात, फक्त आमचा दुसरा प्रश्न आहे अशा साधूचा सहवास आता आम्हाला पाहिजे, काय करावा लागेल? त्यावेळेस खरं तर आमच्या महाराजांनी सांगितलं साधू सत्ता संपत्ती वैभव इत्यादी ठिकाणी प्राप्त होत नाही, याच्याकरता काय लागतं? कितीतरी प्रमाण आहे. भाग्य उदयेनं बहुजन्म समार्जितेनं सत्संगम लभते पुरुष या दावे. भाग्याचा उदय झाला तेव्हा संताची भेट होते असे प्रमाण आहे. मला असं वाटतं भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. लक्षात आलं का? किंवा मला असं वाटतं अनेक कितीतरी प्रमाण आहे महाराज. भाग्य साधू सत्तेनं भेटतो, संपत्तीनं भेटतो का भाग्यानं भेटतो? हा आता आपल्या गावामध्ये मला असं वाटतं तात्यासाहेब महाराज यायचे, हे तुमच्या गावात हे तुमचं गावातली संपत्ती पाहून आले का तुमच्या गावातलं प्रेम पाहून आले? हा तुमचं प्रेम पाहून आले, तुमचं प्रेम पाहून आले का तुम्हाला तुमच्या भाग्यात होते असे साधू यायचं म्हणून आले? हा कोणताही साधू महाराज सत्ता संपत्तीला भाळून येत नसतो. म्हणजे साधू प्राप्त होण्याकरता काय लागतं? साधू प्राप्त होण्याकरता काय लागतं? साधू प्राप्त होण्याकरता भाग्य लागतं. लक्षात आलं? आता मला सांगा, आता याच्या उलट म्हटले महाराज आता आमच्या लक्षात आलं भाग्याचा उदय, साधूचं लक्षण कळलं, साधूच्या प्राप्तीचं कारण कळलं. आता फक्त आम्हाला सांगा साधूच्या प्राप्तीचं फल काय ते सांगा ना. मग महाराजांनी याच्यासाठी बी प्रमाण आहे महाराज, कितीतरी प्रमाण. पुन्हा जर साधूचा सहवास झाला तर नेमकं फल काय भेटतं? तर महाराजांनी सांगितलं नुसतं त्यांचं आलिंगन घडलं साधूचं तर काय फल भेटतं? संजय महाराज मोक्ष सायुज्यता जोडे किंवा नाना प्रमाणे मला असं वाटतं आलिंगने संताची दिव्य झाली माझी काय आहे की नाही. मला सांगा साधू आपल्या गुरुवारी भाऊ सांगायचे दर्शनात स्पर्शनात ज्ञानात ध्यानात शयनात आणि उचिष्टात, म्हणजे 6 प्रकार संतांच्या सहवासात. तुम्ही पाहा ना जगद्गुरु तुकाराम महाराजकडे काशीचे पंडित आले, आळंदी क्षेत्रामध्ये येऊन दर्शन घेऊन देव एक क्षेत्री गेले. मला काही त्यांची कथा विस्तारित सांगायची नाही, पण ते ज्यावेळेस गेले तर ते तुकाराम महाराजची धिंड निघाली होती बा गाढवावर. आता गाढवावर धिंड निघाली तर त्यावेळेस बऱ्याच लोकांनी प्रश्न केला की बुवा इथं ते हे शास्त्री महाराज गेले, ते म्हणे जगद्गुरु तुकाराम महाराज कुठे? हे म्हणे इथं जगद्गुरु नाही पण मोऱ्याचा तुक आहे. म्हणजे गावात महाराज असला की त्याला या अवस्था. आणि मग त्यावेळेस ते म्हणले मोऱ्याचं तुके का म्हणा पण दाखवा आता, कारण लय लांबून आलो घरी. आता जाता कुठं ज्याच्या नावावर आलं तिथं थांबावं लागेल. ते म्हणते इथं कुठे? त्याला ते आता ते पोरं गाढवावर फिरत होते आणि गेले तर ते वडाच्या खाली काही पोरं गाढवावर त्यांची धिंड काढू लागले. तुकाराम महाराजकडे गेले. ते म्हणे आम्ही तुमच्याकडे आलतो. ते म्हणे माझ्याकडं? तुकाराम महाराज तुम्हीच? ते म्हणे नाही मला 2-4 नाव आहे म्हणे. गावातले लोक तुक्या म्हणते, काही तुकाराम महाराज म्हणते, काही जगद्गुरू म्हणते. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. हे म्हणे आलं कसं काम झालं बाबा ते? अहो ते म्हणे तुम्ही जगद्गुरूच ना. ते म्हणे तुमचं काम काय? तुमच्याकडे चालतो. मग ते म्हणे आता दिंडी गाव बाजारपेठेचं आहे, थोडा वेळ लागेल, तुम्ही घरी जा, आवली घरी आहे, चहा पाणी वगैरे घ्या, नसला तर गपचीप बसा, काही बोलू नका, नाही तर तुम्हाला शिव्या मला शिव्या. ते म्हणे असं घरी? ते म्हणे घरी लय अवघड आहे आपलं काम. योगायोगानं महाराज ते शास्त्री महाराज भेद घरी गेले. खरंच त्या बाईना प्रेमाने तिची काय लहरीवर होता, तिने बसायला टाकलं. येऊ दे म्हणे महाराज. मस्त हातपाय वगैरे धुतले आणि बैल सांगितलं आता मधुकरी वगैरे मागून आण. लांबून महाराज आलेले आहे.
मला एवढाच मूळ मुद्दा सांगायचा, त्याला एवढा पश्चाताप झाला होता. जगद्गुरू तुकाराम महाराज हे नाही खरोखर मोऱ्याचाच तुके हा, का अजिबात लायकीचं नाही. पण आता आपण झोपायला जाता कुठं, आता नाविलाज आहे म्हणून घरी थांबले. आणि त्यावेळेस ते महाराज ते झोपले. आणि झोपल्याच्या नंतर परिणाम असा झाला, बराबर 12 वाजेला श्री विठ्ठल श्री विठ्ठल असं भजन त्यांच्या कानावर येऊ लागलं. त्यावेळेस त्यांनी बाहेर पाहिलं, काही एखादंच नाही काय नाही, भजन कसं काय चालू आहे. आजूबाजूला पाहिलं तर आजू कोणी दिसायला तयार नाही. आणि मग मात्र छातीला तुकाराम महाराजचे त्यांनी कान लावले, तर त्यांच्या रोमरोमातून श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा हा ध्वनी ज्यावेळेस निघू लागला त्यावेळेस महाराजाला जाग आली. आता महाराजाला जाग आली तर महाराजांनी उठून पाहिलं, तर तो आक्षाबोक्षा रडू लागला. महाराज आक्रोश करू लागला की मी केवढा दुर्भाग्य माणूस आहे, कालपासून मी इथं आलो. महाराजाची धिंड निघाली आणि आपण दर्शन सुद्धा नाही घेतले. यांची वरची अवस्था पाहून खरंच हे जगद्गुरू तुकाराम महाराज आहे. रडू लागला. पण तुकाराम महाराज रडू लागले. आता तुकाराम महाराज का रडू लागले, हे तुकाराम महाराज ते म्हणे तुम्ही का रडता. ते म्हणे मी का रडतो म्हणजे काल कवा आला कवा नाही. आता हे बायकून काही खाऊ घातलं का नाही को आणतो, तसाच उपाशी असत नाही, जे खाऊ घातलं त्याच्यामुळे पोट दुखत असत. आई नाही आलेला आती ते मी पूर्ण करू नाही शकलो म्हणून मी रडा लागलो. अरे मग ते महाराज म्हणे मी त्याच्यामुळं नाही रडत बाबा. हे शास्त्री महाराज म्हणे मला फक्त माझं कल्याण झालं बस, एवढंच मला सांगायचं. मग त्यांनी प्रमाण म्हटलं, बैसता संताची संगती कळो आले कमळापती. बस माझा हा निश्चय झाला, माझे कोणीच नव्हती, निश्चयची ती दृढ झाला. मला सांगा साधूच्या सहवासाचं फल आहे बरं काय. म्हणजे साधूच्या सहवासात नेमकं फल काय आहे. मोक्ष सायुजता जोडे, आलिंगन घडे किंवा आलिंगने संताची या किंवा शयनात, म्हणजे ह्या अशा पद्धतीचं. किंवा आमचे गुरुवारी भाऊ पुन्हा सांगायचे आम्हाला की जर साधूच्या सहवासात नेमकं काय काय प्राप्त होतं याची यादीच मला आपल्या समोर ठेवतो मी. म्हणजे जाड्यम धिव हरती संचती वाची सत्यम मानम न दिशती पाप मपा करुती चेत प्रसाद येते दीक्षित नव्हती कीर्तीम करत सत्संगती कथे किम न करुती पुलसाम. म्हणजे तुम्हाला हे जरी नसं कळलं पण आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे, पहिला संताच्या सहवासातलं फल म्हणजे अज्ञान घालवणं. दुसरं संताच्या सहवासाचं फल वाणीमध्ये सत्याचा आविष्कार करणं. तिसरं संताच्या सहवासामध्ये फल मला असं वाटतं मान उन्नती म्हणजे मान वाढवणं. चौथं संताच्या सहवासामध्ये फल पाप आणि पुण्य रहित करणं. लक्षात आलं का. आणि पाचवं संताच्या सहवासामध्ये फल आहे चेत प्रसाद येते म्हणजे चित्ताला प्रसन्न करणं. आणि सहावं संताच्या सहवासामध्ये फल आहे तनोती कीर्तीम म्हणजे कीर्ती वाढवणं. अशा अनंत फल कोणाच्या सहवासामध्ये भेटतात माहिती का आपल्याला. कोणा सहवासामध्ये, महाराज संताच्या सहवासामध्ये. म्हणून संताच्या सहवासाचं फल बी कळलं आम्हाला. म्हणजे लक्षण कळलं पाहिजे 1, प्राप्तीचं कारण कळलं पाहिजे 2, फल कळलं पाहिजे 3 आणि अवधी कळला पाहिजे. अवधी लक्षात आलं का. करायचं कुठपर्यंत आहे तुमचं सप्त्याला अवधी ना, सप्त कुठपर्यंत आहे आता याला अवधी आहेच ना महाराज. तसं संत सहवासाला अवधी आहे किंवा नाही सांगा. संत सहवासाला अवधी आहे की नाही. तुम्हाला आई असेल ना, आई लग्न झाल्यावर आईचं काय काम आहे मग. आता भाकरी करायचं काम तर मिटलं ना महाराज. हां मग आई आता म्हणजे दुसऱ्या भावात आहे का तुमच्यातच आहे वारल्या. पण बायको झाल्यावर आईचं काही काम राहतं का. राहतं काय पोरं सांभाळणं आहे ना. वारे वा शहाजी बापू. अहो आई एकदा लग्न झालं म्हणजे ऐका आता तुम्हाला ब्रह्मसूत्र भाषेतलंच आमचे गुरुवारी भाऊ सांगायचे, यावद आयो तावत त्रयोवंद्य. जोपर्यंत आविषय तोपर्यंत 3 गोष्टी अत्यंत वंदनीय आहे. कोण कोण. गुरुहु वेदांत ईश्वर हा. आता कशा करता. आदो ज्ञान प्राप्ती सिद्ध्यर्थ्यम पश्चात कृतज्ञता अनुपपत्तय. म्हणजे ज्या जगामध्ये 3 गोष्टी अत्यंत वंदनीय आहे त्या म्हणजे एक ईश्वर, दुसरं वेदांत आणि तिसरं म्हणजे आपल्याला त्या वेदांताचा उपदेश करणारे सद्गुरू. कधी महाराज यांच्यावर कृतज्ञ होऊ नये. लक्षात आलं का. जेणे हा जीव दिला दान त्याचे करीन चिंतन. ईश्वरावर कधी कृतज्ञ होऊ नका. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्व वेदांतावर कधी. आता वेदांत म्हणजे आता सारे ग्रंथच घ्या ना, बाकीचे हरिपाठ वगैरे हे सारेच घ्या. म्हणजे आध्यारात सारे घ्यायचे इथं. हरिपाठावर कधी कृतज्ञ व्हायचं नाही. कारण बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. ऋषी मुनी जपी तपस्वी यांनी जे ग्रंथ संपदा लिहिली ना हे सांगणे आपण वाचा करता लिहिलेले आहे. आता हरिपाठ आपल्या इथं झाला म्हणजे फुकट सोंग ढोंग नाही, वाचलंच पाहिजे, हरिपाठ म्हणलाच पाहिजे हे ध्यानात घ्यायचं. म्हणजे कृतज्ञ नाही व्हायचं, वेदांतावर कृतज्ञ होऊ नये.
आणि गुरुवर कधी कृतज्ञ होऊ नये. कशा करता? आदो ज्ञानप्राप्ती सिद्ध्यर्थे पश्चात कृतज्ञता अनुपपते. अगोदर त्यांची सेवा करा की ज्ञान प्राप्त होईल आणि नंतर त्यांची सेवा करा. कृतज्ञता नावाचा दोष आमच्यावर येणार नाही. आणि एक शब्द शिकला असला तरी पहा आता, म्हणजे आमचे भाऊ सांगायचे वेदांताचं ग्रंथच नाही, नुसता एक शब्द जरी आपण त्यांच्याकडून शिकलो तरी सुद्धा आपली त्यांच्याविषयी आदरबुद्धी आणि गुरुबुद्धी असली पाहिजे बरं का. म्हणजे जसं साधूला अवधी नाही, साधूच्या सहवासाला अवधी नाही, मला हे सांगायचं. लक्षण कळलं पाहिजे, कारण कळलं पाहिजे, फल कळलं पाहिजे आणि अवधी सुद्धा याला आहे किंवा नाही हे कळलं पाहिजे. आहे का याचं उत्तर आहे याला अवधी नाही. म्हटले महाराज आता हे कळलं, बोध सांगा. परोक्ष बोधाचं लक्षण काय? जगात देव हे कळलं पाहिजे. परोक्ष बोधाचं कारण कोण? अवांतर वाक्य. परोक्ष बोधाचं फल काय? बुद्धिपूर्व कृतम पापम. अहो अज्ञात पातक जाऊ द्या, पण ज्ञात पातकात सुद्धा निवृत्ती करतं. म्हणजे जगात देव हे कळणं. आणि फल काय आहे? आपल्या अवधी कुठपर्यंत आहे? अपरोक्ष बोध होईपर्यंत. अपरोक्ष बोधाचं लक्षण काय आहे की नाही? तर मी ब्रह्म आहे असं कळणं. अपरोक्ष बोधाचं कारण कोण आहे? महावाक्य. अपरोक्ष बोधाचं फल काय आहे? अहो फल काय आहे? तमश्चंड भास्करा. म्हणजे हे नाही जर तुम्हाला लक्षात आलं, तुमचे जर सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर अंधकार किती दिवसाला जातो? बर लवकरच जातो. मग तर ज्या काळात सूर्याचा उदय शहाजी बापू, त्याच काळात अंधकाराची निवृत्ती. बरोबर आहे ना? मला तेच सांगायचं. तमश्चंड भास्करा. ज्या काळात अपरोक्ष बोध होतो महाराज, त्याच काळात अज्ञान जातं. हे त्याचं फल, अज्ञान जाणं. आणि अवधी कुठपर्यंत आहे? अवधी आहे ना याला, याला अवधी आहे. का अवधी आहे? मला बोध झाला हा भाव गेला पाहिजे. मग हा कसा? बोध होणं महत्वाचं आहे का बोध मुरणं महत्वाचं आहे? होणं महत्वाचं नाही, मला झालेला बोध मुरणं महत्वाचं आहे. मुरलं पाहिजे म्हणजे काय? तुमचं लोणचं खायला टाकले गोड लागतं का 6 महिने झाल्यावर? हा तसा बोध मुरला पाहिजे. मुरला पाहिजे म्हणजे काय? तर मला असं वाटतं मला बोध झाला हा भाव गेला पाहिजे. मग हा कसा गेला पाहिजे याच्याकरता माऊलीने एक अत्यंत सुमधुर असा दृष्टांत द्याला. अभंगाचं 3रं चरण. कापुराच्या बाती उजळल्या ज्योती, कापुराच्या बाती उजळल्या ज्योती, कापुराच्या बाती उजळल्या ज्योती, कापुराच्या प्रामुख्याने जर विचार केला तर कापुराचे वाती उजळल्या ज्योती. आता मला तुम्हाला याच्यात असा प्रश्न करायचा, खरं तर अज्ञान चांगलं का ज्ञान चांगलं असा प्रश्न केला तर उत्तर काय? अज्ञान चांगलं का ज्ञान चांगलं असा प्रश्न केला शहाजी बापू वकील साहेब, उत्तर काय? ज्ञान चांगलं आहे. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे, खरं तर सोन्याची बेडी चांगली का लोखंडाची? सोन्याची. बरोबर आहे. ते लालू प्रसाद यादव ते कडबा घोटाळ्यात गुंतले तर त्यावेळेस त्यांनी
सोन्याची बेडी घेतली महाराज. आणि बाकीचे जेलरला ते बाकीच्या कायद्याने आंदोलन केलं, आम्हाला सुद्धा सोन्याची बेडी भेटलीच पाहिजे. आंदोलन सक्सेस झालं, लोखंडाच्या काढल्या आणि सोन्याचे घातले. कोणती चांगली? इकडं पहा आता. असं का? हा, आता शहाजी बापू शेतात गेले. शेतात गेल्याच्या नंतर योगानं दुर्दैवाने त्यांना काटा घुसला. काटा कशाने काढता तुम्ही? काटा, काट्याने काटा. कीर्तनात पुढं बसून बी ते गेलंच नाही गाणी. असं का? काट्यानेच काटा काढता? वा रे वा. तरी कीर्तनात येता पुढं. आता काट्याने काटा काढला आणि तो काटा त्यांनी घरी आणला, खिशात घातला. जेवले मस्त, कपडा शर्ट न काढताना त्यांना तशी झोप लागली. खिशातला काटा बरगडात घुसला. आता कोणता काटा चांगला? हा, इकडे इकडे पहा. पायातला चांगला का खिशातला चांगला? आता पायातला चांगला होता. दोन्ही वाईट. काटा आहे तो महाराज. खिशातला तरी काठाच आणि पायातला तरी काठाच. इकडे पहा. हो, इकडं इकडं. मग खिशातला काटा आणि पायातला तरी काटा. सोन्याची तरी बेडी आणि लोखंडाची तरी बेडीच. पण आमचे गुरुजी सांगायचे जुन्या काळात दृष्टांत, काळी घार आणि पांढरी घार. एखादी आता बायका तर भेटच नाही महाराज. आणि आपल्या त्याला मूळ कारण आपला बीड जिल्हा तर जास्त आहे. भ्रूण हत्या करण्याच्या बाबतीमध्ये अग्रेसर बीड जिल्हा. म्हणजे बीड जिल्हा नाही, सारा मराठवाडा आहे, पण कार्यक्रम बीड जिल्ह्यात लागला आहे की नाही. मागं भ्रूण हत्या. आता त्याचा काही विस्तार करायला नको आपल्याला, पण ते पाप आपल्याला सध्या आता भोगितो आपण. लक्षात ठेवा, भ्रूण हत्या केल्या, मुलगा बायको भेटाना बंगालला गेला आणि बंगालून एक बायको घेऊन आला. आणि बायको घेऊन आलेच नंतर तिला सांगितलं सडा सामर्जन मस्त अगदी सकाळी आमच्याकडे असं असतं की बुवा सडा सामर्जन करायचं, नंतर चहा, नंतर नाश्ता, असा स्वयंपाक, असा क्रम त्याने सांगून दिला. ते म्हणे हे कोणी करायचं? ते म्हणे हे बाईनं करावं लागतं. ते म्हणे आमच्याकडे तसं नाही, हे पुरुष करत असतो, बाया काही करत नाही. आणि ते म्हणे हे तुला करावंच लागणार, नाही तर मार खाशीन. ते म्हणे तू मार देशील तर मला भी तुला माहीत नाही मला काय येतं तर. ते तुला काय येतं? ते म्हणे तो कुत्रा आला का कुत्रा? ते म्हणे हो. मंत्र मारला मारत, त्याचा डायरेक्ट बोक्या केला. दुसरा मंत्र मारला की बोक्याची गोमाशी केली. सांग म्हणे आता तुला काय करू? ते म्हणतो पा पडतो, मला काहीच नाही करू, तू सांगायचं मी ऐकायचं. भेडा महाराज कामाला, रात्रंदिवस सकाळ संध्याकाळ दररोज काम करायचा. असं खराब होऊन गेलं. त्याचा हितचिंतक मित्र आला आणि तो सांगू लागला का रे, लग्न झाल्यावर माणसं सुधारतात, खायला भेटतं, प्यायला भेटतं, एवढं असतं तू असं खबरीची वाटी. ते म्हण तू विचार नको, मी सांगत नाही, फार मोठं कठीण प्रश्न आता. ते म्हण सांग, मला सांगावं लागल. मग ते म्हण तुला सांगतो, कोणाला सांगू नको. मी बायको आणली तिकून करून ती भया त्या आग हौस निघली म्हणे बाबा. ते म्हणे काय झालं? ते जर काम नाही केले तर बोक्या करू का, मांजर करू का, गोमाची करू? असं वेळोवेळी म्हणते. मी कदरून गेलो. शेवट मला आत्महत्या करायची पाळी आलेली आहे. नाविलाजाने मी जिवंत आहे. ते म्हणे काळजी करू नको, चल माझ्या संग. ते म्हणे कुठं? ते म्हणे बंगालला. आता काय करायचं? ते म्हणे डबल PhD झालेली घेऊन येऊ आपण. ते म्हणे अरे येणं 6 महिन्यात मारायचे मागे, तुला काय करायचं? तुला काय करायचं माझ्या संग? सर योगानं हे गेले, मी तुझं वाटोळ करणार नाही. त्याला भरोसा होता. डबल शिकेल घेऊन आला. आणि मग आता महाराज एक नियम आहे ना, नवी बायको आली शहाजी बापू की जुन्या बायकोचं काय पडतो आपल्याला? सहसा विसर पडतो का नाही? प्रेम कोणावर जडतं, नवीवर का जुनीवर? नवीवर. बर, दोन आहे का तुम्हाला? माणूस प्रेम नव्या बायकोवर करतो का जुन्या? इथं आपण आता इथं नाना आहे आणि ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय. मी काय अंदाजे बोलणार महाराज वगैरे नाही. नवी आवडीची भरे कामुकू निज वनिता विसरे. नवी बायको आली की जुन्या बायकोचं काय पडतो? विसर. महाराज त्याला विसर पडला जुनीचा. आता तिला काही चाला ना, तिला माहित होतं ही डबल PhD झालेली आपल्या विद्येमध्ये. पण ही नवी आलेली मागा ती म्हणते आपण दोघंच पाहिजे, हिला मारायचं का? ते म्हणे मला किती दिवसापासून वाटतं, पण मारता कसं? ते म्हणे तुम्ही काळजी करू नका, पोलीस स्टेशनमध्ये जायचं काम नाही. भाऊ सांगायचं पण आमचे गुरुवर आहे भाऊ दृष्टांता, पोलीस स्टेशनमध्ये जायचं अजिबात काम नाही. मी होते पांढरी गार आणि ती करते तिला काळी गार. मी माझ्या सामर्थ्याने तिला मारते
फक्त तांदूळ तुमच्याकडे भारून देते, मला घार होता येतं पण बाई होता येत नाही. फक्त हे तांदूळ वर तुम्ही टाकायचे आणि मग मी पुन्हा बाई होईल, आपला प्रपंच सुरू. ही काळी घार उचलायची, उकांड्यात नेऊन टाकायची, पोलीस स्टेशनमध्ये जायचं कामच नाही. ते म्हणे हे तर काय मंत्र झाला भारी आहे की नाही महाराज. केलं त्याने ते काम. ती झाली काळी आणि ही झाली पांढरी. तांदूळ दिली नवऱ्याकडं आणि नेमकं तांदूळ मारून ती पाहू लागली, आता की मारलं लवकर तांदूळ टाका. त्यावेळेस हे बिचारा भोळा बाबडा ते तांदूळ घेतले, नेमके टाकायचे तर मित्र पळत आला. ते म्हणे भाऊ कृपया तांदूळ टाकू नको. अरे ते म्हणे बायको आहे ना, लक्षात आलं का. ते म्हणे नाही नाही नाही, काळी तरी घारच, ध्यानात आलं तर पहा, आणि पांढरी तरी घारच, हिला बी मार. तुमच्या ध्यानात आलं तर पहा. मग काळी इकडं पहा, इकडं काळी चांगली का पांढरी चांगली? कोणतीच चांगली नाही महाराज. काळी तरी घार आणि पांढरी तरी घार. खिशातलं तरी काटाच आणि पायातलं तरी काटाच. लक्षात आलं ना. आता तुमचं नाव शहाजी बापू, तुमचं नाव शहाजी बापू. यावगाव नाना आपल्या गावातलीच ना. हे उठले सकाळ सकाळ, उठले उठले आपल्या बायकोला म्हटले, अगं मी तुझा नवरा शहाजी. इथं आले, काकडा चालू होता, मी आपल्या गावातला तुमचा मित्र शहाजी. आणि काकडा संपल्यावर गावातल्या लोकांना सांगितलं, ऐका मी आपल्या गावातलं शहाजी. 3 वाक्य त्यांनी उच्चारले. पहिला मी तुझा नवरा शहाजी बायकोला, मी तुमचा मित्र शहाजी मित्रांना, आणि मी तुमचा गावातला शहाजी. 3 वाक्यामध्ये कोणतं खोटं याच्यातलं? सारे लोक बोला मला तुम्ही, कोणतं खोटं आहे? पण साऱ्या गावातल्या लोकांनी विचार केला. शहाजी बापूच्या घरी गेले, आईसाहेबाला सांगितलं काही झालं का. ते म्हणे मला सकाळीच वाटायला लागलं होतं काहीतरी झालं. 10-5 रुपये कारण यायला उचला आणि कुठं न्या? दवाखान्यात. कोण्या येड्याचं काय कारण आहे? खोटं बोलले की. मी तुझा नवरा शहाजी, खरं का खोटं? खरंच. मी तुमचा मित्र शहाजी, खरं का खोटं? खरंच. आणि मी तुमचा गावातला शहाजी, खरं का खोटं? खरंच. आणि उचललं हे बी खरंच. उचललं हे बी खरंच. मला तुम्हालाच प्रश्न करायचा, का उचललं? तुम्हाला प्रश्न करायचा, का उचललं? अहो एकदा शहाजी हे नाव सर्व लोकांना, नवऱ्याला आपल्या बायकोला, गावातल्या लोकांना एकदा माहीत झालं महाराज. पुन्हा मी शहाजी असं म्हणू नका ना. आणि जर म्हटले तर तुम्ही 100% मूर्ख आहात. तसं मी जन्मताच ब्रह्म आहे, पण पुन्हा मी ब्रह्मज्ञानी असं म्हणले ना तर हा सुद्धा मूर्खपणा आहे. आणि हा मूर्खपणा आपल्या शास्त्रात मान्य नाही. म्हणून महाराज सांगतात हा बोध होणं महत्त्वाचं नाही, झालेला बोध सुद्धा जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून वेदेश्वरी नावाच्या ग्रंथामध्ये सुंदर वर्णन केलेलं ना की पान महाराज, आता आम्ही भाऊंकडे होतो, आगळगावला असायचो, तर त्यावेळेला आम्हाला पाणी ते विहिरीचं असायचं. आपण तुम्ही पाहिलेलं असेल ते विहिरीचं पाणी, ते घाण असायचं. पावसाळा वगैरे जर आला ना तर ते पहिलं घाण पाणी आणायचं आणि ते हौदात टाकायचं रात्री, आणि त्रुटी टाकायची त्याच्यामध्ये. त्रुटी कारण इथे काय आता फ्रीज वगैरे आपण काय म्हणतो आता त्याला, जे हां फिल्टर वगैरे आहे आता, पण ते त्या काळात नव्हतंच. मारा ते रात्री जर त्रुटी टाकली तर सकाळी असं गार पाणी, सुंदर पाणी प्यायला लागायचं, गुळचट पाणी लागायचं. मला सांगा, रात्री 3 पदार्थ आहेत त्याच्यात, एक घाण, दुसरी त्रुटी आणि तिसरं पाणी. सकाळी काय, सकाळी काय त्रुटी नाही घाण नाही. थोडं लक्ष देऊन ऐका. रात्री 3 पदार्थ, एक हे त्रुटी, दुसरी आहे घाण आणि तिसरे पाणी. एक हे त्रुटी, दुसरे पाणी, तिसरी घाण. कधी? रात्री. आणि सकाळी 2 गेले आणि एकच राहिले. 2 गेलं आणि एकच राहिले, ध्यानात घ्या. त्रुटी गेली, घाणही गेलं, फक्त पाणी शिल्लक राहिलं. लक्षात ठेवा, त्रुटी म्हणजे ज्ञान आणि घाण म्हणजे अज्ञान. जसं आणि पाणी म्हणजे स्वरूप आहे. घाण म्हणजे अज्ञान गेलं पाहिजे, त्रुटी म्हणजे ज्ञान गेलं पाहिजे, आणि पाणी म्हणजे फक्त स्वरूप शिल्लक राहिलं पाहिजे. आणि म्हणून कापुराचे वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैशी. पण हे एवढ्या घटना कोणाच्याही जीवनात घडत नाही. घडण्याकरता कोणाच्या तरी आपल्याला अंकित व्हावं लागतो, तेव्हा तो मोक्षाची सीमा पार करतो. माऊली सांगतात अभंगाचं 4थं, मोक्ष रे आला भाग्यवीन टाला, मोक्ष रे आला भाग्यवीन
सीमा. त्या मोक्षाची सीमा मला असं वाटतं जर गाठायची असेल तर आपल्याला अंकित व्हावं लागतं असं माऊलीने सांगितलं. मला याच्यात प्रश्न असा करायचा, आम्ही अंकित नाही का जिथं अंकित पाहिजे तिथं अंकित नाही, याच्यातून अर्थ काढू आपण. आम्ही अंकित नाही असं नाहीच ना महाराज. किती वाजता उठता तुम्ही? किती वाजता उठता? 5 वाजता उठता. कोणाचं ऐकता झोपूपर्यंत? झोपेपर्यंत कोणाचं ऐकता तुम्ही? बायकोचं ऐकतो म्हणजे कोणाचं अंकित आहे आम्ही? आता बी पहा तुम्ही, इथं महिला जास्त आहे का पुरुष आहे जास्त आहे कीर्तनाला? महिलाच्या. तुम्ही नाही पाहिलं पण मागं पाहा तुम्ही. आता सारा अंश जर पाहिला तर तिकडे एक कोपरा म्हणजे गोवा हे मणिपूर आणि इकडं मला असं वाटतंय आपण जर पाहिलं ते हा शिमला आहे. म्हणजे थोडे थोडे लहान लहान प्रदेश पाहणे हे महाराष्ट्र मला खरं महाराष्ट्र इथे आहे. म्हणजे जास्त कोण आहेत आता सध्या? महिला आहे. काय कारण आहे त्याचं? कारण त्या येतानाच म्हणल्या होत्या तुम्ही घरी राहा मला कीर्तनाला जायचं. ते बिचारे आता घरी आहेत. मग कोणाचे ऐकले ते? हा काय लागे मारा त्याचं यायचं इथं कीर्तनाला यायच्या वाचून. मग मला तुम्हाला प्रश्न करायचा, आम्ही अंकित नाही का जिथं पाहिजे तिथं अंकित नाही? अंकित नाही असं नाही मला. म्हणून याच्यात गुरुजीच्या भाषेत सांगतो बरं का. काय असं म्हणजे माझ्या वयाला शोभत नाही पण शब्द गुरुजीत सांगतो फक्त. म्हणा बायकोच्या अंकित त्याला विषय म्हणा, देवाच्या अंकित त्याला भक्त म्हणा आणि साधूच्या अंकित त्याला साधक म्हणा. लक्षात आलं का? आणि साधूच्या अंकित जो होतो तो 100% मोक्षाची सीमा पार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्हाला आमचा आग्रह आहे की तुम्ही साधूच्या अंकित व्हा. मग साधूच्या अंकित व्हा म्हणजे काय करा? माऊली सांगतात अभंगाचं शेवटचं ज्ञानदेव गोणी संगते सजनी, ज्ञानदेव गोणी संगते सजनी, ज्ञानदेव गोणी संगते सजनी, ज्ञानदेव गोणी संगते हरे
शेवटचे आपल्याला चरण समाप्त करायचं. ज्ञानदेवा गोडी इथलाच शब्द घेऊन आपल्याला म्हणजे साधूचा सहवासात नुसतं राहो का आवडीन राहो. साधूच्या सहवासात राहणं महत्वाचं आहे का आवडीन राहणं महत्वाचं आहे. आता तुम्हाला येतात गुरुजीच्या शब्दात बाईने नवऱ्याला मानावं का नवऱ्याचं ऐकावं. बाईने नवऱ्याला मानावं का नवऱ्याचं ऐकावं. हा हा मानावं. ऐकू नाही काहीच नुसतं मानव ह्यो मा नवरा आहे मा आणि पाणी सांगितलं कळतोच नाही मानलं तरी चालतं पण बाईने नवऱ्याचं ऐकलं पाहिजे. आलं का. आता दुसरा शब्द गुरुजीच्याच भाषेमध्ये गुरुजी म्हणायचे बाईने नवरा करावं का नवऱ्याचं व्हावं. हा नवऱ्याचं व्हावं. बरोबर आहे ना. नवऱ्याचं व्हावं नवरा करू नये. बाईने नवऱ्याचं व्हावं. इकडे 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 वर पहा. बाईने नवरा करावा का नवऱ्याचं व्हावं शेवट सांगा. नवराच व्हावं नवरा करू नये. एकच कसं आहे बरं जाऊ दे. आता बाईने नवऱ्याच्या घरी राहावं का नांदावं. नांदावं राहू नये. नांदलं पाहिजे. हा नांदलं पाहिजे. नाही 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 वकील साहेब मी पंढरपूरला होतो. एक मौली मला एक आमच्या भागातला माणूस म्हणे का महाराज तुम्ही कीर्तन करता मला कीर्तन यायला पाहिजे. मला बरोबर आहे बाबा पण मी 14 राहिलो 14 12 तर डिटेल राहिलो आणि येणं जाणं डिटेल 6 महिने भाऊचं दुखत होतं. 6 महिने इकडे 6 महिने तिकडे असे 14 गेले. तेव्हा थोडं कीर्तन करतो मी. ते म्हणे मग मी तेच म्हणतो ना तुम्ही 14 राहिले मी 1 वर्ष शिल्लक राहिलो 15. मी म्हणलं तू कुठं. ते म्हणे पंढरपूरला. मी म्हणलं तू पंढरपूरला मी पंढरपूरला तू राहत कुठं. ते म्हणे रामबागेत. मी म्हणलं मी तर गोविंदपुरात गल्लीत राहायचो. तू कसा दिसला नाही मला. तू कोण्या गुरुकडं होत ते सांग. ते म्हणे नाही मी रामबागेमध्ये मस्त अगदी एक रूम करून मिस्त्रीचं काम करीत होतो म्हणे. मिस्त्रीचं
म्हणजे भिंती बांधणं, घर बांधणं. वकील साहेब तुम्हीच म्हणले होते ना आता. मग आता मला एवढं सांगा, ते पंढरपुरात राहिला का नांदला? हा, राहिला. आणि मी पंढरपुरात राहिलो का राहून नांदलो? मग राहिलं तिला पोरग का नांदली तिला पोरग? आता बोला. हा, राहून नांदली तिला पोरग, राहिली तिला नाही. लक्षात आलं का? बळच मळच आपल्या बापाची भावाची इज्जत राहायची, गावाची कुलाची म्हणून राहायची, फक्त नांदत नाही. तिला पोरग नाही. राहून जी नांदली. आता याच्या पुढचं बोलू. गुरुजी आमचे म्हणायचे काहीला नांदून पोर होत नाही. म्हणजे काय? आध्यात्मिक अर्थ घ्या. मी बहिरंग काही सांगत नाही तुम्हाला. राहून पोरं व्हाय ना. त्या शेवटच्या मोटरसायकलीपासून तर इथपर्यंत सर्व जे लोक आहेत ना महाराज, हे प्रपंचात नुसते राहत नाही तर राहून आम्ही कीर्तन ऐकायला लागलो, म्हणजे नांदा लागलो. नांदून आम्हाला बोधरूपी आपत्ती व्हाय ना, त्याचे इकडे येतच नाही. त्याचं काय ध्यानात आलं का? म्हणून बोधरूपी आपत्य म्हणजे पोरग राहून नांदलं पाहिजे. म्हणून तसं साधूच्या सहवासात नुसतं राहायचं नाही, राहून नांदायचं. याचं नाव आहे ज्ञानदेवा गोडी. गोडी गोडी शब्द संगती सज्जनी. आता पुढचं उत्तर द्या. हरी मंदिरात देव पाहणं महत्वाचं आहे का देव कळणं महत्वाचं आहे? कळणं महत्वाचं आहे. देव पाहण्यात मजा का देव कळण्यात मजा? लाखो लोकांचं भरणं गुरुजी सांगायचे देव पाहण्याकडे का कळण्याकडे? पाहण्याकडे. म्हणून लक्षात ठेवा, मंदिरामध्ये देव दिसत असतो, कीर्तनामध्ये, पाठामध्ये आणि प्रवचनामध्ये देव कळत असतो. म्हणून देव पाहिल्यापेक्षा देव ऐकला पाहिजे. लक्षात आलं का? देव पाहिल्यापेक्षा देव ऐकल्या पाहिजे. आणि म्हणून प्रामुख्याने जर विचार केला तर देव कुठं नाही ऐकायला भेटत, देव आपल्याला कीर्तनातच ऐकायला भेटतो. म्हणून तिथं तरी मंदिरात देव राहतो. मूर्तिरूपात महाराज देव पाहणारे कनिष्ठ भक्त आहे, ध्यानात घ्या. मूर्तिरूपात देव पाहणारे कनिष्ठ भक्त आहेत. पण सहू बाजूने देव पाहणारे जे लोक आहे हे उत्तम भक्त सांगितलेले. म्हणून आपल्याला उत्तम असं भक्त जर व्हायचं असेल तर मग आपल्याला मंदिरात देव पाहायचा नाही, तर मग हरी कुठं पाहायचा? मग माऊलींनी तिथं ठेपा सांगितला, आपल्याला ठिकाण सांगितलं. मग तुम्हाला हरी दिशे जनी वनी आत्मतत्वी. महाराज समस्तची श्री वासुदेव आयसा प्रतिती रसाचा होतला भाव, म्हणून भक्ता माझी राहत ज्ञानी या तुझी. हे किंवा मशकू गजू शपोजू दुजू पहिले इतरू हा आत्मज उरला काय. ब्राह्मणी गवी हस्तिनी शुनीचे व शोपाकेचे पंडिता समदर्शना. समत्वाची वृत्ती आपल्या अंतकरणात नेहमी जागृत व्हावी. मग हे लोक म्हटले महाराज आता आम्ही संतांच्या सहवासात मध्ये अत्यंत आवडीन राहू, अजिबात अडचण नाही. मग आम्हाला हरी ज्या म्हणजे मंदिर नाही, हरिदिशे जनिवनी आत्मतत्वी. पण आम्हाला एक सांगा आता, साधूचा सहवास आणि हरी हा सर्व ठिकाणी व्यापक देशकाल वस्तू रहित, आपलं देशकाल वस्तू भेद रहित असा परमात्म्याचं दर्शन व्हायचं असेल तर नेमकं प्रथम साधन आम्हाला सांगा ना, आम्हाला काय करावं लागेल? मग माऊलींनी सांगितलं तुम्हाला याच्याकरता हरिमुखे हरी मुखे म्हणा
माया